नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभोसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिकमधील हिरावाडी जवळ 4 BHK फुल्ली फर्निश फ्लॅटचा प्रोजेक्ट। तर चला हा प्रोजेक्ट एक्सप्लोर करूया। ही आहे आपल्या फ्लॅटची इंडिव्हिज्युअल सेपरेट पार्किंग। जवळपास 450 स्क्वेअर फीटची पार्किंग आपल्याला बघायला मिळते। त्यासोबतच इथे आपल्याला EV चार्जिंग पॉइंट पण दिलेले आहे। जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल असेल तर ती तुम्ही इथे चार्जिंगला लावू शकतात। इथे तुमच्या 2 कार पार्क होतील एवढी मोठी पार्किंग, तर तसेच 10 टू व्हीलर पार्क होतील एवढी पार्किंग तुम्हाला इथे दिलेली आहे। 2 फ्लॅटची ही एकत्र पार्किंग सेपरेट केलेली आहे, त्यासोबतच पूर्ण पार्किंग ही आहे कव्हर करून दिलेली आहे। तर चला आपण आता फ्लॅटकडे देखील जाऊया। तर आपण आता आलेलो आहोत आपल्या फ्लॅटच्या फ्लोअरवरती। इथे तुम्हाला बाहेर शू रॅक साठी सेपरेट सेक्शन केलेलं आहे, जिथे तुमचे 80 शूज इथे तुम्ही ठेवू शकतात। इथे तुम्ही तुमचे 30 शूज इथे या शू रॅक मध्ये ठेवू शकतात। इथे तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट साठी देखील इथे चांगली जागा इथे तुम्हाला करून दिलेली आहे। माझ्या पाठीमागे बघू शकतात सुंदर अशा डिझाइन मध्ये तुम्ही अशा प्रकारे तुमची नेम प्लेट इथे बसवू शकता। त्यासोबतच हा आहे आपला फ्लॅटचा एंट्रन्स। त्यासाठी आपल्याला जो सेफ्टी डोअर दिलेला आहे तो जवळपास 4.25 फुटाचा सेफ्टी डोअर दिलेला आहे। त्याला तुम्ही बघू शकता डिजिटल लॉक आपल्याला इथे बसवून दिलेलं आहे। हे पूर्ण कीलेस आहे, जे तुम्ही तुमच्या फिंगरप्रिंटनी, तुमच्या मोबाईलनी, वन टाइम पासवर्डनी किंवा वायफाय मोबाईलवरनं अनलॉक करू शकतात। आपल्या सेफ्टी डोअरला जसा डिजिटल लॉक बसवून दिलेला आहे, तसंच मेन डोअरला देखील आपल्याला जे लॉक आहे ते पूर्ण डिजिटल लॉक आपल्याला बसवून दिलेलं आहे। याची सुद्धा साईज आपण बघू शकतो। पूर्ण जी फ्रेम आहे सुंदर अशा वुडन टेक्स्चरच्या डिझाइन मध्ये आपल्याला इथे बसवून दिलेली आहे। चला आपण आता एंट्री करूया आपल्या हॉलमध्ये। हॉलची साईज तुम्ही बघू शकतात, खूप मोठ्या साईज मध्ये आपल्याला हॉल बघायला मिळतो। सुंदर अशा डिझाइन मध्ये इथे वॉलला टेक्स्चर एक नवीन दिलेलं आहे। त्यासोबतच हॉलमध्ये सुंदर असं झुंबर आपल्याला बघायला मिळतं। फॅनच्या डिझाईन्स तुम्ही बघू शकतात, सुंदर अशा डिझाइन मध्ये फॅन आपल्याला दिलेले आहेत। पूर्ण जे आहेत ते स्टँडर्ड फिटिंग्स आपल्याला इथे बघायला मिळतात। त्यासोबतच फॅनला, लाईट्सला स्टँडर्ड अशा वॉरंटी देखील आहे। इथे तुमची सिटिंग अरेंजमेंट आहे, जिथे तुमचे 10 लोक इथे तुम्ही सोफ्यावरती इथे तुम्ही बसू शकतात। सुंदर असे मिरर्स आपल्याला या हॉलमध्ये बघायला मिळतात। वायफायचं देखील प्रोव्हिजन आपल्याला पूर्ण फ्लॅटमध्ये केलेलं आहे। आपण जो आता फ्लॅट बघत आहोत हा 4 BHK फ्लॅट आहे। पूर्ण हा फर्निश फ्लॅट आपण आज बघत आहोत। हा 2 2 BHK फ्लॅटचा एकत्र केलेला 4 BHK फ्लॅट आपण आज बघत आहोत। पूर्ण फुल्ली फर्निश आहे। त्यासोबतच पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं इथे आहे तुमचं टीव्ही युनिट। सुंदर असा टीव्ही युनिट आपण तुम्ही इथे बघू शकतात। त्यासोबतच पुढे आल्यानंतर आपल्याला देवघर देखील बघायला मिळतं, ते देखील तुम्ही बघू शकतात। आणि इथे देखील तुमची सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला इथे करून दिलेली आहे। जवळपास इथे देखील तुमचे 10 ते 15 लोक बसू शकतात। म्हणजे हॉलमध्ये एक मिनी प्रोग्राम जरी असला तरी तुमचे 20 ते 25 जण आरामात इथे हॉलमध्ये बसू शकतात। इतकं मोठं प्रोव्हिजन आपल्याला इथे करून दिलेलं आहे। व्हेंटिलेशनसाठी आपल्याला एक मोठी विंडो बघायला मिळते, जी की स्लायडिंगची विंडो आहे। बाहेरचा सुंदर असा व्ह्यू आपल्याला या विंडो मधून बघायला मिळतो। आणि हॉललाच पुढे अटॅच आपल्याला डायनिंग एरिया प्लस बाल्कनी देखील बघायची आहे। हा आहे तुमचा डायनिंग एरिया। इथे तुम्ही 4 to 5 सिटिंग डायनिंग टेबल अरेंज करू शकतात। हा तुमचा ब्रेकफास्ट टेबल आहे, किंवा तुम्ही इथे बार काउंटर देखील तयार करू शकतात। सुंदर अशा PVC स्ट्रक्चर मध्ये सुंदर अशा लाईट्स आपल्याला इथे बघायला मिळतात। त्यासोबतच इथे आपल्याला वॉश बेसिंग देखील, टेबल टॉप वॉश बेसिंग बघायला मिळतं। याचं तुम्ही जे भांडं आहे ते बघू शकतात। सुंदर अशा डिझाइन मध्ये युनिक टेक्स्चर आपल्याला टाइल्स इथे बघायला मिळतात। आणि हॉललाच अटॅच आपल्याला मोठी गॅलरी देखील दिलेली आहे, ती देखील आपण आता बघणार आहोत। ही आहे आपली हॉलला अटॅच असणारी बाल्कनी, ज्याच्यामध्ये आपल्याला इथे सुंदर असं ट्री प्लांटेशन करून दिलेलं आहे। बाहेरचा सुंदर व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो। आजूबाजूला प्रॉपर व्हेंटिलेशन आपल्याला या बाल्कनी मधून मिळणार आहे।
आणि आपल्याला बाल्कनीमध्ये वरती पीव्हीसी स्ट्रक्चर मध्ये सुंदर अशा लाईट्स देखील इथे बसवून दिलेल्या आहेत। चला आपण आता पुढे जाऊया। पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं फुल्ली फर्निश किचन, पूर्ण मॉड्युलर किचन आपल्याला इथे दिलेलं आहे। इथे देखील तुम्ही बघू शकता सुंदर अशा डिझाईन मध्ये आपल्याला इथे फर्निचर करून दिलेलं आहे। फ्रीज साठी तुमचं सेपरेट सेक्शन इथे तुम्हाला केलेलं आहे। प्रत्येक रूमला 2way लाईट्स देखील आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेले आहेत। आपण किचन बघू शकतो, एल शेप किचन आपल्याला बघायला मिळतं। खाली आपल्याला किचन ट्रॉलीज देखील इथे करून दिलेला आहे। जसा फ्लॅट तुम्ही आता बघत आहात तसाच तसं तुम्हाला मिळणार आहे। फक्त ज्यामध्ये तुम्हाला टीव्ही, ओव्हन आणि फ्रीज मिळणार नाहीये, बाकी सगळं तुम्हाला असंच असं मिळणार आहे। इथे तुम्ही तुमचं ओव्हन अशा प्रकारे ठेवू शकता। तिथे एक्स्ट्रा पॉइंट्स तुम्हाला इथे काढून दिलेले आहे। वरती तुम्हाला पूर्ण मॉड्युलर किचन बघायला मिळतं, म्हणजे कुठलाही जो एरिया आहे तो कुठेच वेस्टेज जाऊ दिला नाही। प्रत्येक एरियाचा यूज इथे तुम्हाला केलेला आहे। इथे तुमचं आहे सिंकला तुम्ही जो नळ आहे तो बघू शकतात, हवा तसा तुम्ही तो फिरवू शकतात। व्हेंटिलेशन साठी आपल्याला मोठी विंडो दिलेली आहे। कॉर्नरला एक्झॉस्ट फॅन देखील इथे बसवून दिलेला आहे। तर चला आपण आता ड्राय बाल्कनी देखील बघून घेऊया। ही आहे तुमची ड्राय बाल्कनी। इथे देखील तुम्हाला चांगलं जो स्पेस आहे यूज करण्यासाठी मिळतो। खाली आपल्याला ज्या फ्लोरिंग्स आहेत ते वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग्स आपल्याला बसवून दिलेल्या आहेत। वॉशिंग मशीनचं देखील प्रोव्हिजन तुम्ही इथे करू शकतात। अशा प्रकारे आपली ही ड्राय बाल्कनी होती। तर चला आपण आता आपल्या फर्स्ट मास्टर बेडरूम कडे जाऊया। इथे प्रत्येक जे डोर्स आपल्याला बघायला मिळतात, युनिक डिझाईन, युनिक जे कलरचे जे कॉम्बिनेशन आहे ते मधले जे फर्निचर नुसारच आपल्याला हे डोअरचं कॉम्बिनेशन देखील इथेच बनवलेलं आहे। हा आहे आपला फर्स्ट बेडरूम। या बेडरूम मध्ये आपल्याला 2 सेक्शन केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता। जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल तर तुम्हाला इथे ऑफिशियल वर्क करण्यासाठी देखील इथे टेबल वगैरे इथे तुम्हाला करून दिलेलं आहे। व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला एक मोठी विंडो इथे दिलेली आहे, जी की स्लायडिंगची विंडो आहे। इथे देखील रिप्लांटेशन तुम्हाला बघायला मिळतं। अशा प्रकारे इथे कबर्ड्स केलेले आहेत। सुंदर अशा डिझाईन मध्ये आपल्याला एक कबर्ड्स आणि कलर कॉम्बिनेशन्स बघायला मिळतात। हा मास्टर बेडरूम आहे आणि या प्रत्येक जे आपण रूम्स बघत आहोत, किचन, हॉल, बेडरूम्स, त्यानंतर वॉशरूम, प्रत्येक रूम मध्ये आपल्याला इथे पीओपी, पीव्हीसी, सुंदर अशा लाईट्स सगळं काही इथे करून दिलेलं आहे। या देखील बेडरूम मध्ये तुम्ही बघू शकता सुंदर अशा पीओपी मध्ये आपल्याला लाईट्स बसून दिलेल्या आहेत। याची सुद्धा साईज आपल्याला बघायला मिळते, खूप चांगल्या साईज मध्ये इथे हा वॉशरूम दिलेला आहे। गीझर वगैरे इथे देखील बसून दिलेला आहे। हँगिंग कमोड आपल्याला इथे बघायला मिळतं। सुंदर अशा डिझाईन मध्ये इथे टाइल्स आपल्याला बसून दिलेले आहेत। त्यासोबतच वरती तुम्ही बघू शकता वॉशरूम मध्ये सुंदर अशा पीव्हीसी स्ट्रक्चर मध्ये लाईट्स देखील बसून दिलेले आहेत। तर हा होता आपला फर्स्ट मास्टर बेडरूमचा बाथरूम। त्यानंतर आपण हा पुढे जाऊया। हा जो बेडरूम आहे या बेडरूम मध्ये 2 सेक्शन इथे केलेले आहेत। हे तुमचं आहे बेड अरेंज करून देखील तुम्हाला खूप चांगला स्पेस जो आहे तो इथे वापरण्यासाठी मिळतो। ह्या लाईट्स तुम्ही बघू शकता, या लाईट्समुळे जो बेडरूमचा जो लुक मिळणार आहे अप्रतिम असा लुक आपल्याला या बेडरूमला बघायला मिळतो। व्हेंटिलेशनसाठी एक मोठी विंडो, त्यासोबतच पीओपी मध्ये सुंदर अशा लाईट्स ज्या बसून दिलेल्या आहेत, त्यामुळे या बेडरूमचा जो लुक आहे तो अप्रतिम असा आपल्याला बघायला मिळतो। इथे अजून एक टेबल आहे, म्हणजे तुम्ही 2 ते 3 जण इथे ऑफिशियल काम किंवा आपलं काही वर्क असेल ते तुम्ही इथे बसून करू शकतात। समोर तुम्हाला जे बघायला मिळतं पूर्ण वर्ल्ड मॅप इथे बसून दिलेला आहे सुंदर अशा डिझाईन मध्ये, तो तुम्ही बघू शकता। आणि ह्या बेडरूमला अटॅच आपल्याला बाल्कनी देखील बघायला मिळते। ही आहे आपली बाल्कनी आणि हा आहे आपला बाल्कनी मधला व्ह्यू। इथे ज्या टाइल्स बसून दिलेल्या आहेत, युनिक डिझाईनच्या टाइल्स आपल्याला इथे देखील बघायला मिळतात। तर चला आपण आता पुढे जाऊया। तर आपण आता आपला सेकंड बेडरूम बघणार आहोत। हा आहे आपला सेकंड बेडरूम। याची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला हा बेडरूम बघायला मिळतो। सुंदर अशा टाइल्स आपल्याला इथे बसवून दिलेल्या आहेत।
या बेडरूमचा यूज तुम्ही स्टोरेजसाठी देखील करू शकतात. हा स्टोरूम म्हणून देखील याचा यूज तुम्ही करू शकतात. पूर्ण अशा प्रकारे तुम्हाला इथे कबर्ड्स इथे करून दिलेले आहे. व्हेंटिलेशनसाठी एक मोठी विंडो आपल्याला बघायला मिळते. त्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग आणि स्लायडिंगच्या विंडो आपल्याला इथे दिलेल्या आहेत. सुंदर अशा पीओपी मध्ये लाईट्स इथे बसून दिलेले आहेत. फॅन जे आहेत ते पूर्ण इलेक्ट्रिक फॅन्स आपल्याला इथे बघायला मिळतात. जे आपल्याला स्विच बघायला मिळतात ते पूर्ण लिग्रँडच्या ब्लॅक कलर मध्ये स्विचेस पूर्ण फ्लॅट मध्ये आपल्याला बसवून दिलेले आहेत. प्लंबिंग फिटिंग देखील स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग आपल्याला पूर्ण फ्लॅट मध्ये बसवून दिलेले आहेत. तर चला आपण आता तिसऱ्या बेडरूम कडे जाऊया. आपल्याला पूर्ण फ्लॅट मध्ये 2.5x5 सुंदर अशा डिझाईनच्या टाइल्स इथे बघायला मिळतात. कॉमन जो आहे लॉबी तिथे देखील आपल्याला सुंदर अशा लाईट्स इथे बघायला मिळतात. चला आपण आता तिसऱ्या बेडरूम कडे जाऊया. हा आहे आपला थर्ड बेडरूम जो की मास्टर बेडरूम आहे. पूर्ण फर्निश केलेला हा फ्लॅट आपण आता बघत आहोत. पूर्ण इथे सुंदर असे कबर्ड्स आपल्याला इथे बघायला मिळतात. इथे तुम्हाला बेड अरेंज करून देखील इथे वॉकिंग साठी देखील साईडला चांगला स्पेस इथे दिलेला आहे. आपल्याला व्हेंटिलेशनसाठी एक मोठी विंडो आणि त्या विंडोच्या बाहेर सुंदर असा व्ह्यू आपल्याला इथे बघायला मिळतो. सुंदर अशा लाईट्स आपल्याला दोन्ही साईडला इथे बसून दिलेल्या आहेत. पीओपीची डिझाईन तुम्ही बघू शकतात. फॅनची देखील डिझाईन तुम्ही बघू शकतात. खूप युनिक डिझाईन मध्ये खूप प्रॉपर बारीक बारीक गोष्टींवरती लक्ष देऊन या पूर्ण फ्लॅटचं काम केलेलं आहे. आणि हा मास्टर बेडरूम असल्यामुळे याला आपल्याला अटॅच बाथरूम देखील बघायला मिळतं. अशा प्रकारे कबर्ड्स तुम्ही इथे बसवू शकतात. आणि हे आहे तुमचं ड्रेसिंग सेक्शन. चला आपण आता पुढच्या बेडरूम कडे जाऊया. हा आहे आपला लास्ट बेडरूम म्हणजे चौथा बेडरूम. याची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे. इथे तुमचा आला बेड. सगळ्या ज्या मॅट्रेस आहेत त्यांची सुद्धा वॉरंटी तुम्हाला इथे मिळणार आहे. या बेडरूमला देखील सुंदर आणि सोबर अशी पीओपी मध्ये डिझाईन्स बघायला मिळतात. ज्यामध्ये तुम्हाला सुंदर अशा लाईट्स इथे बसून दिलेल्या आहेत. फॅनची डिझाईन तुम्ही बघू शकतात. वुडन टेक्स्चरच्या पंखे आपल्याला साईडने जे पाते आहेत ते वुडन टेक्स्चरचे दिलेले आहेत. इथे तुमचं आलं ड्रेसिंग सेक्शन आणि ही आहे तुमची व्हेंटिलेशन साठी असणारी मोठी विंडो. ज्यामुळे तुम्हाला कुठल्याही बेडरूम मध्ये तुम्हाला प्रकाशाचा तसेच व्हेंटिलेशनचा कुठलाही प्रॉब्लेम जाणवणार नाही. प्रत्येक बेडरूम मध्ये तुम्हाला विंडो बघायला मिळते. आणि पूर्ण जो फ्लॅट आहे फुल्ली फर्निश केलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे कबर्ड्स इथे बसून दिलेले आहेत. आणि हा मास्टर बेडरूम असल्यामुळे इथे देखील तुम्हाला अटॅच वॉशरूम बघायला मिळतं. ज्यामध्ये तुम्हाला हँगिंग कमोड बसवून दिलेलं आहे. त्यासोबतच आवश्यक लागणाऱ्या सगळ्या स्टँडर्ड फिटिंग्स तुम्हाला इथे बसवून दिलेल्या आहेत. इथे आपल्याला टेबल टॉप वॉश बेसिन देखील बघायला मिळतं. तर असं होते आपले सगळे बेडरूम. आता आपण कॉमन वॉशरूम देखील बघून घेऊया. त्याच्या बाहेर आपल्याला टेबल टॉप बेसिन देखील करून दिलेलं आहे. वरती सुंदर असा आरसा आणि लेफ्ट साइडला आहे तुमचं बाथरूम जे की तुम्हाला इंडियन टॉयलेट इथे बसवून दिलेलं आहे. सुंदर अशा टाइल्स आपल्याला या बाथरूम मध्ये बघायला मिळतात. आवश्यक प्लंबिंग फिटिंग, गिझर, शॉवर, मिक्सर अशा सगळ्या काही गोष्टी आपल्याला या बाथरूम मध्ये दिलेल्या आहेत. तर असा होता आपला हा 4 BHK फुल्ली फर्निश फ्लॅट. तोही पूर्ण डेव्हलप एरियामध्ये म्हणजेच हिरावाडी सारख्या एरियामध्ये तुम्हाला हा फ्लॅट बघायला मिळतो. तर चला आपण आता याच्या प्राइस, स्क्वेअर फीट सगळं काही जाणून घेऊया. आपण जो आता हा 4 BHK फुल्ली फर्निश फ्लॅट बघितला हा हिरावाडी सारख्या लोकेशनला पूर्ण डेव्हलप एरियामध्ये आहे. जेम्स हायस्कूल आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 100 मीटरच्या अंतरावरती आहे. त्यासोबतच गोकुलधाम प्रोजेक्ट आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 300 मीटरच्या अंतरावरती आहे. निमाणी बस स्थानक आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तसेच CBS बस स्थानक आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. KK वाघ इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तसेच नाशिक रोड रेल्वे स्टेशन आपल्या प्रोजेक्ट पासून 12 ते 15 किलोमीटरच्या अंतरावरती वरतं.
आपल्या या प्रोजेक्टपासून स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल सगळं काही हाकेच्या अंतरावरती आहे. तसेच मीनाताई ठाकरे स्टेडियम आपल्या ह्या प्रोजेक्टपासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती पडतं. आपण जो आता हा फ्लॅट बघितला हा 4 BHK फुल्ली फर्निश्ड फ्लॅट आहे. रिसेलचा फ्लॅट आहे, ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या स्टँडर्ड फिटिंग्स, सगळ्या रूममध्ये POP, सुंदर अशा लाईट्स, फॅन्स, सगळ्या काही गोष्टी इथे बसून दिलेल्या आहेत. आणि हा फ्लॅट अशाचा असा तुम्हाला मिळणार आहे. याची जी प्राइस आहे ती 99 लाख स्लाइटली निगोशिएबल प्राइस आहे. आणि हा जो फ्लॅट आहे हा 2100 स्क्वेअर फीटचा आहे. तर लवकरात लवकर या प्रोजेक्टला व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रोजेक्टमध्ये.